Hello everyone, good morning. It's a new day, new beginning and to chance make to your beautiful memories. चला आपला आजचा व्लॉग स्टार्ट करू. ॲक्च्युली मी कालच व्लॉग करणार होते बट काल थोडंसं मला बिझी होते, मी थोडी बाहेर गेली. ॲक्च्युली तिथे मी थोडंसं शूट केलं पण खूप सारं शूट करता नाही यायला, बोलले की आज करूया. आता मी ह्याला पण घेऊन आले तर बोलले मला टाईम आहे, तर मग मी आज व्लॉग स्टार्ट करते. खूप दिवसापासून मी शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकत फक्त बोलली की जरा व्लॉग करूया. ठीक आहे, मी आज व्लॉग करते. तर माझ्या व्लॉगमध्ये असं खूप जास्त हे नाही होणार आहे की मी कुठे कुठे एक्सप्लोअर करते किंवा काय. याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल माहिती देत जाईन थोडीफार, कधी कधी शॉर्ट्समध्ये किंवा थोडंसं रेसिपी वगैरे नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि जे डेली रुटीन आहे ते तुम्हाला रोज डेली ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. सर्व झालेलं आहे. आता मला फक्त कपड्याकडे इस्त्री द्यायची. ह्याचा होमवर्क पण कम्प्लीट सर्व घेतला आहे. फक्त संध्याकाळची ओळख तयारी. ओके, बाहेर आपण बघूया काय चाललंय मुलींचं. काय चाललंय, काय खेळताय तुम्ही? हाय कर, मला हाय कर. काय हाव आर यू? जाऊ नये बाळा, पप्पांचे कपडे देऊन येते इस्त्रीला. तू थांबते नाही का दीदी सोबत खेळून लगेच येते. ओके, बोल पुन्हा काय बोललीस? अच्छा, पण नंतर जेजे पप्पा करू. ओके,
सॉरी बच्चा. It's okay. हा ना बाबू. मग तुला चिडीचा पप्पा करायचा आहे ना. थांब 2 मिनिट. ओके सॉरी. तिची भाऊ कुठे आहेत ग? मी आता घेऊन आलेले. दे ना. मला दे. सॉरी. It's okay. मम्मा. हा बाबू. मग मी रोज दूध नाही पित. व्हेरी गुड गले माझी. मम्मा मी रोज पण क्रिकेट नाही खात. तू माझी गुड गले बाबू. मम्मा हा मी एकच खाणार क्रिकेट. मी तू गावाला यायचं ना तुला. तू येणार माझ्यासोबत गावाला. येणार तुझ्यासोबत. We are so excited. हे तुम्ही जाता तुमच्या गावी? कधी जाता? सुट्ट्या पडल्या हा. आज मी गावाला जाणार. विया माझी येणार आहे. आम्ही मज्जा करणार गावाला. हा ना विया? पण तू होमवर्क कम्प्लीट केला तरच बाबू. मी सांगितलं फिर ना विया. अशी फिर अशी. अशी फिर. विया कशी बहाने करते माझी माहितीये. तिला बोलून दाखव तू. मी दीदीला बोलून दाखव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. अरे बाबा तू जे पप्पा करताना बोलायचं. तू तिला थोडं तुझ्या स्कूलमध्ये काय काय शिकवलं तिला सांग दीदीला थोडस. दीदी स्कूल मध्ये मी आणि वियाचा आज फेवरेट टिफिन होता. काय होतं विया आज? आज सँडविच. सँडविच दिलं ना. ब्रेड सँडविच दिलं ना तुला मी. यम्मी होतं ना विया. माझ्या बाबूची फिनिश ठेवता तिला माहितीये. व्हेरी गुड आहे माझी विया. है ना विया? विया कोण आहे? व्हेरी गुड. विया तुला मी काय बोलते? सांग तुला मी काय बोलते? तू माझी कोण आहेस? क्यूटी. व्हाईट कॅट कोण आहे माझी? मी. हॅलो कर. हॅलो. प्लीज मी मेकअप करते. चला जा खेळायला तू. ओके खेळायला जा तू. मग आता पण जे मम्मा मी लाव. घे तू. घे वाजवायला घे. चल श्री स्वामींचं बोल. हाय सा. ओके मम्मा थँक्यू. बोल अगं चल. हे घे ना तुला. हे घे. बोल चल. श्री स्वामी. बोल. बोल. ओके बाप्पा कर. जय जय बाप्पा. सुखात ठेव मला. तर मला जिमची तयारी करायची नाही. याच्याबद्दल हे सर्व वाईन पटकन. आजचा ब्लॉग असं काही खास नव्हता. बट मी स्टार्टिंग गेलो. चला नॉर्मल आपले ब्लॉग करूया. नॉर्मल मी आता थोडासा फीवर वाटतोय. लगेच औषध बघूया. रात्री काय करून मला
really very confused. साडे 9 वाजले आणि थोडंसं काल शूट केलं थोडंसं बट स्टील पॉसिबल नाही झालं. मला खूप उशीर झालेला जायला तिथे काही शूट करायला आलं वगैरे पण नव्हतं केलं पण शूट पण इट्स सी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असते. हां कारण आता गावाला पण खूप सारी मज्जा असते त्याची तुम्हाला मी थोडंफार शूट करून दाखवेलच. ॲक्च्युली युट्यूबला सुरुवात जी केलेली गुरुवारीच केलेली आणि शॉर्ट्स टाकलेले रेसिपीज वगैरे गुरुवारीच करेन ब्लॉग्स पण सुरुवात पण माझे घरचे पण बोलत होते मला आणि जाऊ वगैरे की नाही तू डेली ब्लॉग पण टाक नॉर्मल असं टाकतो. ठीक आहे. मला एक मोठा प्रॉब्लेम असं झालाय माईक ऑर्डर केलेला फ्लिपकार्टवरून तो मला आला तर स्टील तो आता माझ्या मोबाईलचा जो रिसिव्हर असतो कनेक्टर तो कनेक्टर नाही होते. मे बी माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम असेल किंवा मग त्याचा कंपनीचं आलं संध्याकाळी किंवा मग त्याला रिफंड करावं पर्याय करते मला खाली लागेल मला जे डिनरच्या टिफिन मध्ये काय असणार ते पण मला टाइम बघायचं. गावाला जायची तयारी करायची. लेडीज हा डब्बा जो असतो फ्रीजमध्ये भाज्या वापरतात पण मी तिकडे पण वापरते तिकडे पण त्याचं कारण असं आहे की खूप कॉक्रोच होतं जेव्हा हे बंद असेल किंवा आपण गावी वगैरे जातो 1-2 दिवस किंवा रूम बंद असते पुन्हा मला जावं पण लागतं बराच टाइम जेव्हा रूमला लॉक वगैरे असते कॉक्रोच फिरतं त्याच्यामध्ये अक्षरशः सारखं. ॲक्च्युली आपण ती धुवूनच घेतो पण तरी पण मी असं डब्बे केले त्याच्यामध्ये ठेवते ठीक राहतं म्हणलं काही हे नाही वाटत आणि त्यासाठी करते. तर मी खूप वेळ ठरवलं की साखर सेल्फी लोक त्यांना माहीत असेल काळ्या घोडीच्या आमच्या तर मी तीच बनवते. कमेंट करून ना कोण साखरचं मला आजचा ब्लॉग बघतो. बोल ना पाणी पाहिजे. पाणी नाही आहे का बॉटलमध्ये? पाणी नाही आहे का? दुसऱ्या बॉटलमध्ये बघ ना मी दुसऱ्या बॉटलमध्ये बघ. तुझ्या बॉटलमध्ये छोट्या बॉटलमध्ये आधी छोटी बॉटल आहे ना तिच्या बॉटलमध्ये. ही सिंपल रेसिपी जसं सातारकडचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय सगळ्या लोकांना माहिती आहे.
सिंपल रेसिपी त्याची काय नाही, फक्त लसूण ठेवायचं, त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी आणि कढीपत्ता, याची जर तुम्ही फक्त फोडणी दिली तरी मग लागते गोडेशामध्ये. त्या लोकांना, आमच्या साईडच्या लोकांना भरपूर माहिती आहे. काहीच्या लोकांना गोडेशा म्हणजे हा पदार्थ म्हणजे माहीत नाही आहे, पण आमच्या साईडला फेमस आहे. पटपट जेवण हे करते. मला सोबत थोडंसं बसायचं. ॲक्च्युली तिचा प्रॉब्लेम असतो की तिला अजून तरी थोडंसं परफेक्ट नाही जमत मला, प्रॅक्टिस करायची आहे मला. आमची फोडीला घालते, भाकरी लागते फक्त आणि आम्हाला तुला पाहिलं तर मी काही सर्व सांगणार. आली तू? दीदी आहे ना मी तुझ्यासोबत खेळायला. हा बोल ना. आता अशी बोलली एकटी खेळ ना विरा तू. येईल ना दीदी ती खेळायला तुझ्यासोबत. काढणीच करतात, बट मी ती लसूण सोबतच बारीक करून तेलामध्येच कलारी करते. ठीक आहे, प्रत्येक जणांची वेगवेगळी रेसिपी असते, असं काही आपण मला बोलू नाही शकत. येस, आता मी वांची भाकरी करते. ऑलमोस्ट मला स्वयंपाक झालेला आहे. तर भाकरी आणि दुसरी तुम्हाला भाजी करावी लागेल. मी आता तेवढे आमची गेली त्यासोबत बघू काय करायचं.
बऱ्याच लोकांमध्ये तांदळाची भाकरी असते, काही नाचणीची असते, पण आमची ज्वारीची भाकरी करतात. बोल ना. केवढं नाही मी असं मला खायचं स्वयंपाक भाकरी जाईल या आमटी वाढवली घेऊन पाणी आलं ना मला चालू ना चालू करा नाही खाली खाली सेकंड नंबर. हा सेकंड नंबर भाजी अजून बघितली ना काय बनायचं सगळं काय भाजी असली तोपर्यंत 10 मिनिट कडी लावून गेलं सांगा तिला आपण अजून कडी आहे लावून मी याला बोलव पाणी आलं मी जर घनसोली कोपरखाने ऐरवली मी दुसरीकडे असं पाणी पाणी माहीत करायला तर इथे एवढं खराब पाणी येतं की लिटरली आम्ही फिल्टरचं सुद्धा पाणी पीत नाही फिल्टर बंद ठेवलं 20 वर एवढं पाणी करावं मी ह्या पप्पा सोबत जाऊन आजारी पडलेलं तर सगळ्याच घरी असं सगळं एवढं पाणी करायला की येल्लो पाणी येतं मला वाटतं अप्रॉक्सिमेट एक मंथपासून पाणी असंच अजून तरी ते पाणी व्यवस्थित झालं
जेवण वगैरे सर्व कंप्लीट झालेलं आहे. पाणी पण आलं, पाणी पण मी भरलं. आणि आता मी पूर्ण दिवसाचं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जसं की सकाळपासून म्हणजे आता संध्याकाळी जेवण पूर्ण कंप्लीट केलं, सकाळचंही तुम्हाला केलं दाखवलेलं. आणि आता मला तिच्यासोबत थोडा वेळ बसायचं आहे, तिचं होमवर्क कंप्लीट करून घ्यायचं. ओके, तर तुम्हाला हा पूर्ण करायचा माझा जो ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मी नेहमी तुम्हाला एक जाताना प्रश्न विचारून, माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये हा प्रश्न असेल, हेल्दी खाताय ना? हेल्दीच खाल्लं पाहिजे. स्वस्त राहा, मस्त राहा आणि हा जा डोक्यातून पूर्ण टेन्शन काढा, मस्त राहा, आनंदी राहा. ओके, बाय, गुड नाईट.